आज मध्य पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागावरती मेगा ब्लॉक। राज्यामध्ये आज नव्या 35 कोरोना रुग्णांची नोंद, 16 रुग्ण बरे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 240 वर। उद्धव ठाकरेंचा आज आणि उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावरती कुडाळ येथे सभेचं आयोजन, उद्धव ठाकरे साधणार शिवसैनिकांसोबत संवाद। सिंधुदुर्गमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा, उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध, आमच्या नेत्यांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, निलेश राणे यांचं वक्तव्य। दरम्यान सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, वैभव नाईक यांचं भाजपला प्रत्युत्तर। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, विविध विकास कामांची करणार पाहणी। अजित पवार गटाचे सोलापूर शहर कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन, सोहळ्याला प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांची उपस्थिती। मुंबईमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांची बैठक, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत नियोजित वेळेमध्ये सर्वेक्षण पूर्ण। नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार, या प्रस्तावित रोपवेमुळे पर्यटकांना महाराष्ट्रामधील प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक स्थळं, निसर्गरम्य ठिकाणं या ठिकाणी जाणं होणार सोयीचं। 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100% शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनातर्फे करण्यात येणार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांची सूचना। गेली 25 वर्ष सत्तेमध्ये तुम्ही फक्त घोटाळे केले, मुंबईकरांना दिलेले आश्वासन तुम्ही कधी पूर्ण केली नाही, त्यामुळे थापाड सरकार कोण आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबई भाजपचा ट्विटद्वारे ठाकरे गटावरती निशाणा। गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी, उल्हासनगर पोलीस स्थानकामध्ये गोळीबार केल्या प्रकरणामध्ये गायकवाड अटकेत। आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता, उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात, आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी शिवसैनिक हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर जमत असल्यानं पोलीस बंदोबस्तामध्ये केली वाढ। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महेश गायकवाड यांची प्रकृतीची विचारपूस, झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची खासदार श्रीकांत शिंदेंकडूनही विचारपूस, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन केली विचारपूस। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये दोषींवरती कठोर कारवाई करण्याची अपेक्षा, खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। उल्हासनगरमधल्या घटनेची चौकशी होणार, यासंदर्भात परवा होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होईल, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। समाजामध्ये दहशत निर्माण होईल असं वातावरण तयार करू नये, गणपत गायकवाड यांची चूक असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल, गोळीबार प्रकरणावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमदार म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना संयम बाळगणं आवश्यक, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आल्यापासून गुंडाराज सुरू, उल्हासनगरच्या गोळीबारावरून रोहित पवारांची टीका, या प्रकरणामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पवारांची मागणी। कोणत्याही गैरकृत्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिंबा देणार नाहीत, उल्हासनगरच्या घटनेवरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। केवळ गृहमंत्रीच नाही तर संपूर्ण सरकार अपयशी, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची गोळीबार प्रकरणामध्ये टीका। राजकीय वाद या स्तरावरती येणं योग्य नाही, हा घटनेचा पक्षाशी काही संबंध नाही, वैयक्तिक वादातून सगळा प्रकार, शिवसेनेचे नेते नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। उल्हासनगरमध्ये जो हल्ला झाला तो भ्याड हल्ला होता, यावरती तिन्ही पक्षांचे लोक विचार करतील, शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचं सूचक वक्तव्य। राज्य सरकारमध्ये गोळीबार करणाऱ्या गुंडांचं सरकार, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची सरकारवर टीका। कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणं अपेक्षित नाही, उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य। पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची घटना होणं हे दुर्दैवी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची मागणी।
अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावामध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता जमीन हडपण्याचा प्रयत्न। या प्रकरणामध्ये स्थानिक महिलांनी आक्रोश करत गायकवाडांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल। आरक्षण मिळालं मग पुन्हा उपोषण का? मंत्री छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना सवाल। शपथ पूर्ण झाली तर ओबीसी आरक्षणाचं सर्वेक्षण कशासाठी? मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। 15 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, लात मारण्याची गरज नाही, संजय गायकवाड यांना उत्तर। छगन भुजबळ यांनी राजीनामा कोणाला दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका। राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राज्यपालांकडे द्यावा। छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावर ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। राजीनामा दिला की नाही या संदर्भात छगन भुजबळ यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। त्यांच्या काय भावना आहेत त्या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ। भुजबळांच्या राजीनाम्यावरती सुनील तटकरेंची वक्तव्य। 17 नोव्हेंबरच्या पूर्वीच भुजबळांकडून मंत्रिपदाचा राजीनामा। भुजबळांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर, अनेक पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये झाला प्रवेश। कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचं 16 आणि 17 फेब्रुवारीला अधिवेशन। मनोज जरांगेंच्या मुंबईमधल्या आंदोलनामुळे कोल्हापुरातील अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं होतं। राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सर्वांनी श्रीमंत शाहू महाराजांचा विचार करायला हवा। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मागणी। उद्धव ठाकरेंनी माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची टीका। महाविकास आघाडीच्या 4ही पक्षांनी 12-12 जागा हा आंबेडकरांचा फॉर्म्युला मान्य करावा। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलच्या सदस्यपदी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड। राज्यामध्ये सत्तेचा गैरवापर केला जातोय। सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य कुठल्या दिशेने जात आहे? उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावरून शरद पवारांचा सरकारवर निशाणा। जागा वाटपाचा तिढा 9 ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान सुटेल, शरद पवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचं जागा वाटप 10 फेब्रुवारीला स्पष्ट होणार, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिकचं मालेगाव म्हणजे मिनी पाकिस्तान। भाजपचे आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य। मालेगावच्या नावानं वारंवार असा उल्लेख करणं नितेश राणे यांनी टाळावं, मंत्री दादा भुसे यांचा सल्ला। नाशिकच्या मालेगावमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल। मालेगाव न्यायालयामध्ये सुनावणीसाठी राऊत गैरहजर, न्यायालयाची नाराजी। सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सदिच्छा भेट। उपमुख्यमंत्र्यांकडून इंद्रभुवन इमारतीच्या झालेल्या नूतनीकरण कामाचं कौतुक। 1 फेब्रुवारी 2024 ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान गडचिरोली पोलीस दलातर्फे आपला जिल्हा आपला महोत्सव आयोजित। येत्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार। समारोप प्रसंगामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सोलापुरातील रामवाडी परिसरामध्ये महिलांना सर्वरोग आरोग्य शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन। नाशिकच्या नांदगावमधील वीर जवान संदीप मोहिते यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार। नांदगावातील मांडवळ गाव हे शोकसागरात। वर्ध्याच्या सेवाग्राम बापू कुटीमधून निघाली ओबीसी जनगणना संकल्प यात्रा। ओबीसी विजयंती त्यासोबतच एसबीसी जनजागृती अभियानाच्या अंतर्गत विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये फिरणार ओबीसी जनगणना संकल्प यात्रा। पुण्यामध्ये ललित कला केंद्रात अभाविपकडून तोडफोड। बंद कार्यालयाचं कुलूप तोडून दरवाजाच्या काचाही फोडल्या। ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे आणि 5 विद्यार्थ्यांना जामीन मंजूर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नाटकावरून झाला होता वाद। अमरावतीमधील भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या वडिलांचं निधन।
आज सकाळी 10 वाजता अमरावतीमधील अनिल बोंडे यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघाली. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओम नगर येथे दरोड्याची घटना. धारदार शस्त्र दाखवत घरातील 8 लाख रुपयांची रोकड पळवून नेली. रायगडच्या पेण रेल्वे स्टेशनच्या जवळ अचानक लागलेल्या आगीमध्ये 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक. या आगीच्या भक्षस्थानी 1 जुनी कार आणि 2 दुचाकीही सापडल्या. झुमका वाली पोरं ही सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावत याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल. शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार केल्याची एका महिलेची पोलिसांकडे तक्रार. अकोल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे निलंबित. शासकीय सेवेमध्ये गैरवर्तणूक केल्याचा मनोज लांडगे यांच्यावरती आरोप. वर्ध्यामध्ये 2 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये दोघांना अटक. लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा देत 2 लाखांची फसवणूक. नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची धारदार शस्त्रानं हत्या. या प्रकरणामध्ये पत्नीनेच सुपारी दिल्याची माहिती. श्रीगोंदा पोलिसांकडून 6 आरोपींना अटक. बुलढाण्यामध्ये शहर 2 व्हीलर असोसिएशन त्यासोबतच आरटीओ 2 व्हीलर शोरूम आणि शहर पोलिसांकडून रस्ते सुरक्षा अभियान राबवण्यात आलं. कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांसह 2 व्हीलर मेकॅनिक सुद्धा सहभागी झाले. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं आंदोलन. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सवरती आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोवरती फासलं काळ. पालघर मनोर राज्य महामार्गावरती स्थानिकांचा रास्ता रोको. हातामध्ये काळे झेंडे घेऊन स्थानिक रस्त्यावर. वर्ध्याच्या दहेगावमध्ये गावकऱ्यांचं साखळी उपोषण सुरूच. दहेगावमध्ये रेल्वे थांबा का करत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.